नमस्कार मंडळी, तर कशा आहात सर्व? तर आज मी बनवणार आहे शाही मटर पनीर मसाला. तर मग चला इकडे रेसिपीला सुरुवात करूया. शाही मटर पनीर मसाला बनवण्यासाठी मी मटर आणि पनीर घेतलेलं आहे. त्याचबरोबर इकडे आता गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल टाकून आपल्याला तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे. मटर पनीर मसाला बनवण्यासाठी मी पेस्ट बनवली आहे मसाल्याची. त्यामध्ये मी 3 टमाटे, 1 कांदा, लसूण, हिरवी मिरची, थोडी कोथिंबीर आणि थोडे खडे मसाले टाकून त्याची प्युरी बनवून घेतली आहे. तर इकडे कढईत तेल गरम झाल्यानंतर मी थोडं अद्रक लसूण पेस्ट टाकून घेणार आहे. त्यानंतर जी मी प्युरी बनवून घेतली होती ती यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे. आणि मसाला आपल्याला चांगला ब्राऊन कलर होईस्तोवर किंवा त्याचं पूर्ण पाणी आटेपर्यंत चांगलं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे, जोपर्यंत मसाला ऑइल नाही सोडत. तर मग बघू शकता इकडे आता मसाला आपला चांगला फ्राय होतो आहे. त्याला गोल्डन कलर येऊस्तोवर आपल्याला चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे. आणि मसाला चांगला फ्राय करून झाल्यानंतर यामध्ये मी घरगुती चटणी टाकून घेणार आहे. घरगुती मसाला असतो तो टाकून घेणार आहे. थोडी हळद टाकून घ्यायची आहे. आणि जर तुम्हाला पनीर मसाला कोणता टाकायचा असेल तर तोही तुम्ही टाकू शकता. आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. हे सर्व मसाले टाकून झाल्यानंतर याला आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे एकत्र करून. तर मसाला एकत्र होतो तोपर्यंत एका साईडला मी पनीर बटरमध्ये फ्राय करून घेतलेत. मसाला चांगला फ्राय झाल्यानंतर यामध्ये मी जे मटर आहेत ते टाकून घेणार आहे. मटर आपल्याला थोडे शिजवून घ्यायला लागतात, पनीर शिजवायची गरज नाही आहे. त्यामुळे जे मटर टाकले त्याला थोडं 5 ते 10 मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचे. यामध्ये मी हलकं पाणी टाकून घेणार आहे आणि थोडं झाकण ठेवून 5 मिनटं याला मंद आचेवर चांगलं शिजून घेऊया. तर बघू शकता इथे आता आपले मटरचे दाणे चांगले शिजून रेडी झालेले आहेत. आणि आपली जी ग्रेव्ही आहे ती पण पूर्ण एकत्रित झाली आहे आणि म्हणजे पूर्ण मिक्स झाली आहे, शिजली पण आहे. तर आता यामध्ये मी जे जे पनीर होतं त्याचे मी तुकडे करून त्याला बटरमध्ये फ्राय करून घेतले होते ते टाकून देणार आहे. त्याचबरोबर यामध्ये आपली जी घरगुती मलाई असते क्रीम ती मी टाकून घेणार आहे. क्रीमला चांगलं फेटून घेतलं आहे आणि ती पूर्ण एकत्र केल्यानंतरच त्याला यामध्ये टाकून द्यायचं आहे, जेणेकरून आपल्या जो रेसिपी आहे त्याला चांगला क्रीमीनेस येईल. त्यासाठी यामध्ये क्रीम टाकून घ्यायची आहे. क्रीम टाकून झाल्यानंतर तिला पूर्ण एकत्र करून घ्यायचं आहे. बघू शकतो आता ग्रेव्हीत पूर्ण क्रीम मिक्स झाली आहे. आणि त्यानंतर जे पनीरचे तुकडे मी बटरमध्ये फ्राय करून घेतले होते हलके, तर ते आता यामध्ये आपल्याला सोडून द्यायचे आहेत. तर पनीरला जास्त शिजवायची गरज नाही आहे, फक्त 1-2-3 मिनटे याला आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे, जास्त शिजवायला नाही लागत. तर बघू शकता इथे आता ग्रेव्हीमध्ये पनीर टाकून झाल्यानंतर याला जस्ट 2 मिनिट आपल्याला परतायचं आहे. आणि 2 मिनिटासाठीच आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे, म्हणजे पूर्ण ग्रेव्ही आणि पनीर एकत्रित होईल. आणि बघू शकतात 2 मिनिटानंतर भाजीला चांगलं तेल पण आलं आहे. आणि आपली जी शाही मटर पनीर रेसिपी आहे ती आता इकडे बनवून रेडी झालेली आहे. तर मग तुम्हाला रेसिपी कशी वाटली? अगदी झटपट बनणारी रेसिपी आहे आणि चवीला पण खूप मस्त लागते. तर मग तुम्हाला मटर पनीरची रेसिपी कशी वाटली? आवडली असेल तर लाईक आणि कमेंट करून नक्की कळवा. जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.